त्या दिवशी पण तीच होती का ग खरं? की फुलकी आहे ना ग अंगावर आहे का इकडून बस म्हणतो असं इथं तर हा आहे 2 तारखेचा व्हिडिओ आणि 2 ऑगस्टला माझ्या मुलाचा वाढदिवस होता. तर घरच्या घरीच आम्ही केक कट करणार आहोत. तर 2 ऑगस्टला तर खरं तर मी व्हिडिओ काढणारच नव्हते, पण म्हटलं चला संध्याकाळचा टाईम आहे आणि थोडंसं म्हटलं दिवसभर आज काहीच व्हिडिओ शूट पण केला नव्हता आणि मग म्हटलं चला आता थोडासा व्हिडिओ केक कट करताना तर थोडासा व्हिडिओ शूट करावा. तर म्हणून आम्ही या ठिकाणी आता केक कट करत आहोत एकदम साध्या पद्धतीत, एकदम घरगुती. कारण तो बाहेर जाणार आहे मित्रांच्या सोबत जेवण वगैरे करण्यासाठी. तर आम्ही घरातल्या घरातच एकदम साध्या पद्धतीने केक वगैरे आणला आणि आता या ठिकाणी मी त्याचं औक्षण करून घेत आहे. तर या ठिकाणी बघा असे छान असे 2 केक आणलेले आहेत. तर या ठिकाणी औक्षणाचं ताट पण तयार केलेलं आहे आणि आता मी या ठिकाणी त्याचं औक्षण करून घेत आहे. तर कारण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून काय होतं की काही आठवणी पण आपल्यासोबत जपल्या जातात आणि आपल्याला पाहिजे तेव्हा आपण चॅनलवर असल्यावर आपण बघू शकतो. आणि जर फोटोमध्ये मोबाईलमध्ये जर ठेवलं तर गॅलरी फुल होते, कधी कधी आपण डिलीट पण करून टाकतो काही फोटो. तर गेल्या वर्षीचा पण व्हिडिओ माझ्याकडे आहे, या चॅनलवर टाकलेला आहे मी. गेल्या वर्षी पण असंच घरातल्या घरात आपला बड्डे सेलिब्रेशन केलं होतं आणि आता ही पण साधंच एक सिम्पल एकदम घरातल्या घरातच चालू आहे. तर जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करत चला तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात कसे नाही, म्हणजे त्यातून मला कळेल की व्हिडिओ चांगले आहेत किंवा अजून त्यामध्ये कोणता बदल करायला पाहिजे. अशा पद्धतीने छान असे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहील. आता जवळच आता गौरी गणपती येत आहेत किंवा दसरा वगैरे, तर त्यातले सगळे व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येणार आहे. तर त्यासाठी प्लीज चॅनलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता या ठिकाणी वळून घेतलेलं आहे आणि वळून झालं की लगेच केक वगैरे कट करणार आहे. तर आता हा आहे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ. दुसऱ्या दिवशी दुपारी मी कारल्याची भाजी केली होती. तर त्याचंच म्हटलं चला थोडंसं एकदम मसालेदार आणि झणझणीत असं कारलं, एकदम अजिबात कडू होणार नाही अशा पद्धतीने जर कारलं केलं तर. तर या ठिकाणी जरा मोठे मोठे साईजचे कारले होते, तर मी अशा पद्धतीने असे 2-3 फोडी करून घेतलेले आहेत. आणि आपण वांग ज्या पद्धतीने कट करतो ना, तर त्या पद्धतीने असं उभे त्याला 4 फोडी करून घेतल्या आणि त्यातलं जे असतं बघा हे बी वगैरे ते सगळं काढून टाकलेलं आहे कारल्यामधलं.
आणि मग स्वच्छ कारलं धुवून घ्यायचं. आणि हे थोडंसं कारलं आहे ना मोठं असल्यामुळे, जरा जाड असल्यामुळे ना, तर ते आता मी उकडून घेणार आहे. कारण जाड कारले जे असतात ना ते जास्त कडू होतात. तर किंवा जर कोवळी कारली असली किंवा थोडी मिडियम साईजची जर कारली असली ना, तर त्यामध्ये तुम्ही मीठ भरून ठेवू शकता. ठेवलं ना आणि मिठाचे पाणी त्यासोबत कडू पाणी पण निघून जातं. पण आता या ठिकाणी मला उशीर झालेला होता आणि संध्याकाळची स्वयंपाकाची पण तयारी करायची होती. तर म्हटलं अगोदर कारलं उकडून घेऊया. थोडंसं जाडसर असल्यामुळे जरा कारलं मी त्यासाठी उकडायला ठेवलं. आणि त्यामध्ये उकडताना मीठ आणि लिंबू टाकलेलं आहे. जर अशा पद्धतीने जर तुम्ही केलं ना कारलं, तर अजिबातच कडू होत नाही. नक्की एकदा ट्राय करून बघा. आणि झणझणीत असं काळ्या पद्धतीचं काळ्या मसाल्यातलं कारलं बनवणार आहे. तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि बघू शकता इथे थोडंसं जास्तच मीठ टाकायचं, कारण हे उकळलेलं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे. आणि जास्त उकळायचं नाही, मीडियम थोडं कारलं अर्धवट शिजलं की मग त्याला लिंबू आणि हे करायचं आहे. बघा एक लिंबू असं छान पिळून घेतलेलं आहे याला. आणि आता उकडत ठेवलेलं आहे. आणि इकडे कारलं उकडायला ठेवलेलं आहे तोपर्यंत. तर अशा पद्धतीने आता इकडे कारलं उकडायला टाकलेलं आहे. आणि तोपर्यंत शेंगदाणे तव्यावर भाजून घेत आहे. थोडा शेंगदाण्याचा कूट आणि लसूण आणि कोथिंबीरीचं वाटण आणि कांदा थोडंसं आणि खोबरं. हे खोबरं मी असंच गॅसवर भाजून घेणार आहे, तवा काढून. तर डायरेक्ट गॅसवर आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे. खूप छान भाजी होती, तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. आता शेंगदाणे भाजून झालेले आहेत. आणि मी या ठिकाणी कांदे घेतलेले आहेत, इथे 3 कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे. तर मला दुसरी पण भाजी बनवायची आहे, तर त्यासाठी म्हटलं कांदा आणि जे टोमॅटोचं वाटण आहे ते एकदाच बनवून घेऊया. तर बघू शकता इकडे कारलं टाकलेलं आहे शिजायला. कारलं शिजलेलं आहे. आता गॅस बंद केलेला आहे. आणि छान असं आता कांदा पण भाजत आहे. तर कांदा टोमॅटो एकत्रच त्यामध्ये लगेच टोमॅटो पण टाकून घेतलेला आहे. तर हा एकच टोमॅटो आहे थोडासा मोठ्या आकाराचा. तर तो पण छान असा परतून घेते आणि छान अशी त्याची ग्रेव्ही बनवायची आहे. तर त्यामध्ये तुम्ही खडे मसालेही टाकू शकता, 2 लवंग, 2 मिरी वगैरे, दालचिनीचा तुकडा, थोडासा तमालपत्र. तर माझ्याकडे गरम मसाल्याची पावडर आहे, तर मी तेच टाकणार आहे, त्यामुळे मी याच्यामध्ये टाकलेलं नाही आहे. आणि एकदम रसरशीत असं मसालेदार कारलं तयार होतं. आणि तर चला आता कारलं उकडलेलं आहे, एका प्लेटमध्ये कारलं काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे मी. आणि ते तेल छान गरम झालं की त्यामध्ये लगेच लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट थोडी जाडसरच बारीक करायची आपल्याला. जास्त एकदम पेस्ट बनवायची नाही, तर जाडसरच ठेवायचं. तर अशा पद्धतीने छान असा लसूण आणि कोथिंबीरचा फोडणी दिल्यावर थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे. आणि ती पण छान अशी मिक्स करून घ्यायची मसाल्यामध्ये. आणि मग त्यानंतर आपली घरगुती जे तिखट असतं ना, तर ते टाकलेलं आहे यामध्ये. तर माझ्याकडे घरगुती मसाला संपलेला आहे माझा, तर मी त्यासाठी कांदा लसूण मसाला जो भेटतो आपला, तर तोच घेतलेला आहे. आंबारी कांदा लसूण मसाला. आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे त्याच्यामध्ये, अर्धा चमचा. तर अशा पद्धतीने छान असं परतून घ्यायचं. आणि मग छान असं परतलं की त्यामध्ये लगेच जे आपलं कारलं उकडून घेतलेलं होतं ना, तर ते कारलं त्या याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. तर कारलं इकडं जरा जास्तच माझ्याकडनं थोडंसं उकडलं गेलेलं आहे. थोडं मध्यमच उकडायला पाहिजे होतं, पण हे जास्तच गेलं. तर जाऊ द्या चला. तर छान असं परतून घेते आणि त्यावर थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. आणि मग छान असं परतून घ्यायचं आणि 2 ते 3 मिनटं त्याच्यावर झाकण ठेवायचं, प्लेट वगैरे, कारण जेणेकरून तो मसाल्याचा जो सुवास असतो ना, लसूण कोथिंबीर वगैरे सगळं त्या कारल्याला लागतो. आणि मग कारल्याला चव एकदम छान लागते. बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने देखील तुम्ही कारलं खाऊ शकता. यामध्ये मसाला टाकायची सुद्धा गरज नाही आहे. असं जर तुम्ही एकदम फ्राय करून घेतलं ना मसाल्यामध्ये थोडंसं आपलं कोथिंबीर लसूण वगैरे टाकून, तरी पण छान लागतं. तर यामध्ये दुसरं काही टाकायची गरज नाही, असा पण छान होतं फ्राय. पण मला थोडंसं रस्सा करायचा आहे त्यामध्ये. तर एकदम काळा मसाल्यातली अशी भाजी करणार आहे रसरशीत. तर 2-3 मिनटासाठी झाकून ठेवलं आणि त्याला छान असं तेल सुटलेलं आहे. आणि मग त्यामध्ये लगेच आता जे वाटण बनवलेलं होतं मी, आणि खोबरं काय झालं की खोबरं मी गॅसवर भाजून घेतलं होतं, तर त्यामुळे अशा पद्धतीचं थोडंसं काळ्या कलरचं वाटण झालेलं आहे. पण त्याचा व्हिडिओच मला शूट करताना आला किंवा लक्षात नाही राहिलं माझ्या ते.
कॅमेरा चालू होता का नाही होता, पण ते आलंच नाही त्याच्यामध्ये. तो व्हिडिओ शूट केला होता मी, पण बहुतेक मला वाटतं कॅमेरा चालू नसेल, त्यामुळे ती आलंच नाही. आणि या ठिकाणी मग आता कांदा, टोमॅटो आणि खोबरं जे होतं ना, त्याचं वाटण होतं, छान असं मिक्स करून घेतलं. आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकायचा. तर प्रत्येक भाजीमध्ये मी शेंगदाण्याचं कूट टाकत नाही. काही काही भाज्या अशा आहेत की शेंगदाण्याचा कूट टाकला ना तर त्यांची टेस्टच बदलून जाते. त्यासाठी मी काही काही भाज्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकत नाही. तर अशाच काही भाज्या मी तुमच्याशी शेअर करेन की ज्यामध्ये शेंगदाण्याचा कूट न टाकतासुद्धा शेंगदाण्याची ती भाजी एकदम छान होते. पण थोडंसं मी याच्यामध्ये 2-3 चमचे टाकलेलं आहे शेंगदाण्याचा कूट. तर तुम्ही बघू शकता इथे एकदम छान अशी भाजी झालेली आहे आपली कारल्याची, आणि खूप छान असा सुवास सुटलेला आहे कारल्याच्या भाजीचा. तर तुम्हाला सुक्की पातळ जशी हवी तशी तुम्ही करू शकता. पण मी या ठिकाणी जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही, अशी बाजरीच्या भाकरीसोबत खाता येईल किंवा चपातीसोबत खाता येईल अशा पद्धतीनेच मी बनवणार आहे. तर बघू शकता आता छान अशी याला उकळी येऊ द्यायची एक, आणि उकळी आली की मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर टाकून घ्यायची वरून. खूप छान होते भाजी. आणि जास्त तेल न टाकल्यामुळे जास्त तरी वगैरे आलेली नाही आहे भाजीला. तर आमच्याकडे कधी जास्त तेलाचा वापर केला की लई हे होतं, त्यामुळे मग तेलाचा वापर कमी करते मी. कधी भाजीत पण तेल असल्याशिवाय भाजीची चव लागत नाही छान. पण आज माझ्याकडून तेल थोडं कमीच पडलेलं आहे. तर छान अशी कोथिंबीर पण टाकून घेतली वरती हिरवीगार मस्त. आणि बघू शकता कारलं एकदम छान झालेलं आहे. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा अशा पद्धतीने, जर कोणाला आवडत असेल तर. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा.